जवळके येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। निवृत्ती सुखदेव जोंधळे या शेतकऱ्याच्या गट नंबर 213 मधील शेतात अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणावर लागवड केलेले टोमॅटो उपटून टाकले। या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। या घटनेनंतर शेतकरी जोंधळे यांनी थेट दिंडोरी पोलीस स्टेशन गाठले असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली व्यथा मांडली आहे। स्थानिक शेतकरी वर्गात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। दरम्यान शेतकरी वर्गावर आधीच भरमसाठ लागणारा लागवड खर्च, पेस्टिसाइड, खते आणि कीटकनाशकांचे वाढलेले भाव यामुळे आर्थिक संकट पोहोचले। त्यातच पिकाचे असे नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः उघड्यावर आलाय। आज शेतकरी जगणार तरी कसा हा प्रश्न अधिक गंभीर झालाय। आमचे बंधू निवृत्ती सुखदेव जोंधळे यांच्या शेतातील 14 तारखेला लागवड केली होती। आज 24 दिवसाचा प्लॉट झालेला होता। याच्यामध्ये अज्ञात व्यक्तीने येऊन आणि 30 गुंठे क्षेत्र उपटून आणि काही मोडून टाकलेलं आहे। किती झाडं लावली होती तुम्ही? 3500 रोपं लावली होते। 7 तारखेला रात्री हा त्यांनी प्लॉटची नुकसान केलेली अज्ञात व्यक्ती होता, त्याचं नाव माहित नाही अजून। तिकडे पण दाखव।